ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। उद्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सध्या सज्ज झालेली आहे। अयोध्येमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अयोध्येच्या सीमा बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। शिवाय संपूर्ण शहरावरती ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते आहे। तर अयोध्येमधल्या राम मंदिराचे हे फोटोज आपण बघतोय। आतमध्ये संपूर्णतः फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। आणि अधिक अपडेट घेऊयात, आपले प्रतिनिधी संजय महाजन सध्या थेट अयोध्येमधून आपल्या सोबत आहेत। संजय, अवघे काही तास उरलेले आहेत। या तासांमध्ये खूप महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सध्या कशी आहे अयोध्या, आम्हाला वर्णन करून सांगा आणि शक्य असेल तेवढी दृश्य दाखवा। नक्कीच अमोल, अक्षरशः अवघ्या नवीन नवरीसारखी ही अयोध्या नगरी सजलेली आहे। मी सध्या अयोध्या श्री राम मंदिराच्या गेट नंबर 11 समोर आहे। आपण जर दृश्य बघितली तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आलेली आहे। पोलिसांचा खूप मोठा प्रचंड बंदोबस्त अयोध्या नगरीत आहे। असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की अयोध्या नगरीचा संपूर्ण ताबा हा सुरक्षा बलांनी घेतलेला आहे। अयोध्या नगरीच्या या सीमा सील करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे कुठल्याही वाहनाला अयोध्या शहरामध्ये प्रवेश सध्या बंद आहे। ज्याप्रमाणे मंदिरात आगामी 2 दिवस हे महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार आज सकाळपासूनच अयोध्येमध्ये कुठल्याही वाहनाला प्रवेशाला बंदी करण्यात आलेली आहे। संपूर्णपणे अयोध्या शहर या वाहनाविना आपल्याला दिसतंय। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फुलांची सजावट, संपूर्ण अयोध्या शहरामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मुख्य मार्गावर अशा अनेक कमानी आपण जर का बघितल्या, त्या कमानीवर ओम राम राम जय सियाराम अशी नावं सुद्धा लिहिलेली आहेत। अयोध्या शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हटलं तर रात्रंदिवस स्वच्छतेचं काम सुरू आहे आणि त्यामुळे अयोध्या नगरी ही इतकी प्रचंड सजली आहे की अक्षरशः याची देही याची डोळा असा हा सोहळा आता होणार आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच सायंकाळी अयोध्या नगरीत येण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षा बलही सतर्क झालं आहे। संपूर्ण अयोध्या शहरावर सध्या ड्रोनच्या माध्यमाने नजर ठेवली जात आहे। आपण या बाजूला जर बघितलं, मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की माझ्या उजव्या हाताला जर बघितलं तर हे गेट नंबर 11 आहे। या गेट नंबर 11 मधून देशातून या कार्यक्रमासाठी जे काय VIPs येतील ते या गेटमधून प्रवेश करतील। आतमध्ये जवळपास अर्धा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचे जे मुख्य मंदिर, नवीन मंदिर झाले, त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भव्य असा पेंडॉल उभारण्यात आलेला आहे आणि त्या पेंडॉलमध्ये फक्त जे काय देशभरातून VVIP येणार आहेत ते त्या ठिकाणी बसणार आहेत। संपूर्ण अयोध्या नगरीचं जर वर्णन एकाच शब्दात करायचं म्हटलं तर न भूतो न भविष्यती असा हा सोहळा होणार आहे आणि त्या दृष्टीने अयोध्या नगरी मोठ्या प्रमाणात आता सजलेली आहे। अमोल, धन्यवाद संजय, हे संपूर्ण दृश्य आम्हाला दाखवल्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट दिवसभरामध्ये आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तर अयोध्या सध्या सज्ज झालेली आहे उद्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी। मंदिरातली आतली ही दृश्य, हे फोटोज उद्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण फुलांनी हा मंदिराचा गाभारा असेल किंवा मंदिर आतून पूर्णतः सजवण्यात आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।